काही म्हण, पण वहिनींच्या हातच्या चहा आलाय ना चवच आहे बरं का. नाही तर मला सुद्धा चहा आवडत नाही बरं का जास्त, पण हिथं आला की आवर्जून. बरं ऐक ना, ते काय पुडी तू कधीपासून खातो रे मी पण. आधी सांगत होता तेव्हा ऐकत नव्हता तू. चालायचंच काय आहे. बरं हे खायचं ठीक आहे, थुकू कुठं? तू कुठं म्हणजे इथं खाली सोफ्या खाली थुकतो, चालेल ना? अय सोप्या खाली काय घरात थुकतो का आता? बाहेर जाऊन थुक ना कुठेतरी. अरे बाहेर कुठं नाही तर हे बघ इथं गॅप आहे, इथं इथं मध्ये मागं थुकतो कुठंतरी. हा काय नाही होत, चालतंय. काय नाही चालतं काय मग तू थुकलेलं काय माझ्या बायको साफ करायचं बसन काय मग. अरे त्याला काय होतंय, पण थुकलं म्हणून काय होतंय का, फरक पडतोय का काय? अरे घ्यायचं पुसून. माझ्या घरात घाण करणार आहे का तू? मित्र मित्र म्हणून पर घरातच थुकायला लागला का मग? कसं वाटलं आता? हा म्हणजे तुझ्या घरात घाण केलेली तुला पटत नाही, वहिनींना झाडून पुसून घ्यायला लागतं ह्याचं तुला वाईट वाटतं, पण बाहेर तुम्ही जी जिन्यात घाण करता, सार्वजनिक ठिकाणी थुकता, तेव्हा काय वाटत नाही का रे तुम्हाला? नाही म्हणजे ते जे सफाई कामगार असतात, ते कोणाचे तरी भाऊ बहीण आई असतीच ना, त्यांनी तुम्ही थुकलेलं साफ करायचं का? म्हणजे तुमच्याकडून नकळत एखादी चूक झाली, कचरा झाला, ठीक आहे, ते साफ करणं कामच आहे त्यांचं, ते पण काय कमी नाहीये. पण तुम्ही स्वतःहून घाण करायची जाणून बुजून आणि ती त्यांनी साफ करायची, हे पटतं का रे तुम्हाला?